हां, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपण अखंड भारताचं स्मरण करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. प्राचीन साहित्यामध्ये आपल्या भारत मातेचं वर्णन केलेलं आहे. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेशैव दक्षिणम वर्षम तद भारतम नाम भारती संतती श्री. उत्तरेपासून म्हणजे हिमालयापासून तर समुद्रापर्यंत पसरलेल्या या भूमीला भारतवर्ष म्हणतात. आणि या भारतभूमीची जी संतती आहे तिला भारतीय म्हणतात. पुराणामध्ये सुद्धा आपल्या या भारतभूमीचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, हिमालयम समारभ्ये यावदेंदू सरोवरम त्वम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. हिमालयापासून तर सागरापर्यंत पसरलेली ही भूमी ही देवनिर्मित भूमी आहे. या भूमीला हिंदुस्थान या नावाने ओळखल्या जातं असं वर्णन आहे. हे अखंड भारत मातेचं हे वर्णन आहे. 14-15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजण्यास काही मिनिटांचा कालावधी होता, काही क्षणांचा कालावधी होता म्हणा. भारताचे नियोजित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या काव्यात्म भाषेमध्ये म्हणाले, भारताच्या इतिहासामध्ये नियतेने राखून ठेवलेला जो क्षण आहे तो आता जवळ आलेला आहे. भारत स्वतंत्र होतो आहे, भारत चिरायू होतो आहे. बरोबर 12 वाजता इंग्रजांचं जे युनियन जॅक आहे तो खाली घेण्यात आला आणि त्याच जागेवर उंच उंच आकाशात स्वतंत्र भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकायला लागला. परंतु एक दुर्दैवी घटना त्याच वेळेला घडली. एका शत्रू देशाचा, पाकिस्तानचा जन्म झालेला होता. भारत मातेचं विभाजन झालेलं होतं. आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या दार्शनिकांनी आपल्या हृदयामध्ये अखंड भारत मातेची मूर्ती कोरून ठेवलेली होती. परंतु त्या रात्री या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. भारत मातेचं महानमंगल मंदिर उद्ध्वस्त झालं. भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकू लागला. त्याला 31 तोफांची सलामी दिली. 31 तोफांच्या सलामीने स्वतंत्र भारताची पहिली पहाट उगवली. स्वतंत्र भारताचा पहिला सूर्योदय, त्या सूर्योदयाची किरणं स्वातंत्र्याचा संदेश घेऊन पूर्ण भारतभर पसरली. सगळीकडे आनंद होता. 150 ते 200 वर्षांनंतर मिळालेलं स्वातंत्र्य होतं. भारत माता पूर्णपणे या इंग्रजांच्या बेड्यातून मुक्त झालेली होती. स्वातंत्र्याचा आनंद मोठा अवर्णनीय असतो. स्वातंत्र्याच्या पहिल्या सूर्योदयासाठी सगळेजण स्वागताला सज्ज झालेले होते. राजधानी दिल्ली एखाद्या नववधूसारखी नटली होती, थटली होती, सजली होती, धजली होती. सगळीकडे गुढ्यातोरण उभारलेले होते. देशाच्या गावागावांमध्ये आनंद व्यक्त केला जात होता. मिठाई वाटल्या जात होती, कारण स्वातंत्र्याचा तो उत्सव होता. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. गुढ्या तोरणं उभारली होती. गुलाल उधळल्या जात होता. फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. गावागावामधून लोकांच्या मिरवणुका निघत होत्या. स्वातंत्र्याचा तो आनंदोत्सव होता. परंतु त्याच वेळेला दुसरीकडे जो भाग आमचा पाकिस्तानमध्ये गेलेला होता, त्या ठिकाणचं जे दृश्य होतं ते भयानक होतं. सिंधू नदीचं पाणी रक्ताने लाल झालेलं होतं. निर्वासितांचे लोंढे लाखाच्या संख्येने भारताकडे परतलेले होते.
आगगाड्या भरभरून अमृतसर दिल्लीकडे येत होत्या. आपल्या बांधवांना आपलं घरदार, आपली संपत्ती सगळं सगळं सोडून द्यावं लागलं होतं. आया बहिणींवर अत्याचार झाले होते. एका रात्रीतून लाखोंचा जनसमूह हा आपल्या भूमीला परांगदा झाला होता. एक भीषण दृश्य होतं. एकीकडे आम्ही स्वातंत्र्याचा गुलाल उधळत होतो, तर दुसरीकडे आक्रोश आक्रोश आणि आक्रोश असं दृश्य होतं. भीषण दृश्य होतं. आमच्या स्वातंत्र्यातील नेतृत्वाने आम्हाला विश्वास दिला होता. भारताची फाळणी स्वीकारणार नाही, भारत मातेचं विभाजन होऊ देणार नाही. परंतु त्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडालेल्या होत्या. 1929-30 लाहोरला काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी उपस्थित प्रतिनिधींना संपूर्ण स्वराज्याची शपथ दिली होती. त्या शपथेला रावी नदीचं जल साक्षी होतं. परंतु स्वतंत्र भारतामध्ये त्या रावी नदीला जागा शिल्लक राहिली नव्हती. ती पाकिस्तानमध्ये गेलेली होती. जेव्हा पाकिस्तानची मागणी पुढे यायची, विभाजनाची मागणी पुढे यायची, त्याला महात्मा गांधींनी सडेतोड उत्तर दिलेलं होतं आपल्या हरिजन साप्ताहिकामध्ये. ज्याला परमेश्वराने निर्माण केलेला आहे, परमेश्वरानेच एक केलेला आहे, त्या माझ्या देशाला माणूस कसा विभागू शकेल. या विभाजनाच्या कल्पनेने माझा आत्मा थरारतो आहे. पुढे गांधीजी म्हणतात, आधी माझ्या देहाचे तुकडे होतील, त्यानंतरच भारताचं विभाजन होईल. गांधीजींवर पूर्ण करोडो लोकांचा विश्वास होता. पंडित जवाहरलाल नेहरू याची टिंगल करत होते, विभाजन शक्यच नाही. जे लोक विभाजनाची मागणी करत होते त्यांची हेटाळणी करत होते आणि म्हणत होते, अरे ही मूर्खासारखी कल्पना आहे, भारताचं विभाजन कदापि स्वीकारलं जाणार नाही. सरदार वल्लभभाई पटेलांनी आश्वासन दिलेलं होतं. स्वातंत्र्य संग्रामातील आमचे नेते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे तुरुंगामध्ये असताना त्यांनी इंडिया डिव्हायडेड नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्या ग्रंथामध्ये ते म्हणतात की भारताची फाळणी कशी अव्यवहार्य आहे. ती सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या, संरक्षण दृष्ट्या सगळ्या दृष्टीनं ती अव्यावहारिक आहे. परंतु त्या ग्रंथाची शाई वाळते न वाळते तोच भारताचं विभाजन झालं होतं. आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले होते. 1942 अलाहाबादला काँग्रेसचं अधिवेशन भरलं. पंडित जगत नारायण यांनी अखंड भारताच्या स्वराज्याचा ठराव मांडलेला होता. टाळांच्या गडगडाटामध्ये तो मंजूर करण्यात आला. सगळा देश विश्वास ठेवून होता, आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून होता. परंतु 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री या भारत मातेचं क्रूर विभाजन झालं. का विभाजन झालं असेल, आजही आमच्या मनात प्रश्न आहे ना. त्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं, कारण पुढे नव्या पिढीवर हे असं संकट येणार नाही, त्यासाठी उत्तर शोधायची असतात. 1857चं स्वातंत्र्याचं समर लढल्या गेलं, त्यातूनही आम्हाला सांस्कृतिक राष्ट्रदर्शन घडत होतं. स्वधर्म आणि स्वराज्य या दोन तत्वांच्या आधारावर हे युद्ध होतं, हा समग्र लढा होता. त्या लढ्यातून वासुदेव बळवंत फडकेंनी प्रेरणा घेतली. संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी क्रांतिकारकांचे अड्डे निर्माण केले. त्यामुळे ब्रिटिश घाबरले होते. देशामध्ये एक चेतना निर्माण होत होती.
त्याच वेळेला 1885ला ॲलन ह्यूम याने एक व्यासपीठ स्थापन केलं, त्याचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्या माध्यमातून तुम्ही मागण्या मांडा, त्या व्यासपीठावरून मागण्या मांडा. आणि मग सुरुवातीचे 7, 8, 10 वर्ष अशीच गेली. मागण्या करणे, मागण्या मंजूर करून घेणे. याच सुमारास 1893ला 11 सप्टेंबर या दिवशी स्वामी विवेकानंद अमेरिकेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभे राहिले. आपल्या हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीची ध्वजा त्यांनी पूर्ण विश्वामध्ये फडकविली. तो दिग्विजय होता. विवेकानंदांच्या भाषणाने बंगालचा तरुण, त्याच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण झालं. स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सांस्कृतिक राष्ट्रवादाचं अधिष्ठान प्राप्त झालं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवाजी जयंती उत्सव साजरे केले. सारा समाज यामध्ये सहभागी झाला. उपस्थित जनसमुदायाला संपूर्ण स्वातंत्र्याची शपथ देण्यात आली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही टिळकांची गर्जना होते आणि ती सामान्य माणसाने स्वीकारली होती. स्वातंत्र्याचं आंदोलन पाहता पाहता विराट रूप धारण करत झालं. देवभक्तीतून एक राष्ट्र चेतना निर्माण झालेली होती. 1905ला लॉर्ड कर्जनने बंगालचं विभाजन केलं, परंतु आम्ही ते मान्य नाही केलं. बंगालच्या नेतृत्वाने मान्य नाही केलं ते, आणि त्याच्या विरुद्ध एक जन आंदोलन उभं झालं. संपूर्ण देशभर जन आंदोलन उभं झालं. वंदे मातरम हा युद्ध मंत्र झाला. ज्या वेळेला रवींद्रनाथ टागोर 50,000च्या जनसमूहाचं नेतृत्व करतात आणि गंगा नदीवर बारिसालला एकत्र येतात, 50,000चा जनसमूह हातामध्ये गंगेचं जल घेतो आणि शपथ घेतो, बंगालचं विभाजन हे भारत मातेचं विभाजन आहे, आम्ही कदापि ते स्वीकारणार नाही, त्याविरुद्ध लढत राहू. संपूर्ण समाज एक दिसत होता, बंगालच्या विभाजनाच्या विरुद्ध लढत होता. एक प्रचंड राष्ट्रशक्ती निर्माण झालेली होती. लाल, बाल, पाल ही जी त्रयी होती यांनी पूर्ण भारताचा दौरा केला आणि पूर्ण भारतामध्ये एक स्वातंत्र्याची लाट निर्माण झालेली होती. 12 डिसेंबर 1911ला ब्रिटिशांना बंगालचं विभाजन परत घ्यावं लागलं. राष्ट्रवादी शक्तीने साम्राज्यवादी शक्तीवर मिळवलेला तो पहिला विजय होता, तो निर्णायक विजय होता. समाजाचं मनोबल वाढलेलं होतं. सांस्कृतिक राष्ट्रवादाचं अधिष्ठान जेव्हा स्वातंत्र्य लढ्याला प्राप्त होते तेव्हा समाजाच्या एकात्मतेचं दर्शन घडतं. एक जन, एक राष्ट्र, एक संस्कृतीचा परिचय त्यावेळेला संपूर्ण जगाला भारताने करून दिलेला होता. इंग्रजांना मागे यावं लागलं होतं. परंतु दुसरीकडे इंग्रज हा काही नेत्यांना घेऊन मुस्लिम लीग त्यांनी 1906ला स्थापन केली. पण मुस्लिम लीगला मुसलमानांचं सहकार्य नव्हतं, पाठिंबा नव्हता. 1916ची जी घटना आहे ती घटना मोठी दुर्दैवी आहे. 1916ला लखनौला काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं संयुक्त अधिवेशन भरवण्यात आलं. त्या अधिवेशनामध्ये जो ठराव मंजूर झाला, ज्याला लखनौ करार म्हणतात, या लखनौ करारामध्येच भारताच्या विभाजनाची बीज रोवल्या गेली. तेव्हापासूनच तुष्टीकरणाला प्रारंभ झाला. ज्या मुस्लिम लीगला 90-95% मुसलमानांचा पाठिंबा नव्हता, केवळ 5% पाठिंबा होता, त्या मुस्लिम लीगला संपूर्ण भारतातील मुसलमानांची प्रातिनिधिक संस्था म्हणून मान्यता दिली. अशा प्रकारचा ठराव आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले गेले.
त्यानंतरची जी वाटचाल आहे ती तडजोडीची वाटचाल आहे, ती सौदेबाजीची वाटचाल आहे. यामध्ये 3 पक्ष आहेत. एक ब्रिटिश आहेत, मुस्लिम लीग आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहेत. यामध्ये कोण जिंकलं, कोण हारलं, कोणाची मानहानी झाली याचंही विश्लेषण करावं लागतं. कारण सांस्कृतिक राष्ट्रवादाचं जे अधिष्ठान आहे त्यापासून आमचं आंदोलन दूर दूर जायला लागलं. पहिलं महायुद्ध संपलं, ब्रिटिशांनी तुर्कस्तानचा खलिफा पदभ्रष्ट केला. भारताशी काही संबंध नव्हता, परंतु इथल्या मुसलमानांचा रोष ब्रिटिशांवर होता. त्यांनी आंदोलन सुरू केलं. गांधीजींनी वाटलं गांधीजींना की मुसलमानांना जवळ घेण्याची ही चांगली संधी आहे. तो मुसलमान कुठे दूर गेलेले नव्हते. गणेश उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज सहभागी होत होता. शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होत होता. 1857 खांद्याला खांदा लावून आपण लढलो होतो. बंगालचं विभाजन आपण परतवून लावलेलं होतं. हे असं का वाटावं? पण त्याच्यामागे एक चांगला उद्देशही होता की ठीक आहे, दोघेही एकत्र आलं तर भारत मातेला स्वातंत्र्य लवकर मिळून दिल्या जाईल. इंग्रजांविरुद्ध लढायचं आहे पण एकत्र होऊन लढायचं आहे असा विचार गांधीजींच्या मनात आला. परंतु आंदोलनाची ती दिशा चुकलेली होती. कारण तिथनं अनुनय सुरू झाला, तुष्टीकरण सुरू झालं. जे मुस्लिम नेते होते त्यांना एक वेगळा दर्जा देण्यात आला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. 1923 काकीनाड्याला काँग्रेसचं अधिवेशन भरलं. त्या अधिवेशनामध्ये व्यासपीठावर मोहम्मद अली होते. वंदे मातरमचं गायन करण्यासाठी पुण्यावरून पंडित विष्णू शास्त्री पलुस्कर गेलेले होते. त्यांना खास वंदे मातरम म्हणण्यासाठीच बोलावलेलं होतं. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाचा प्रारंभ हा वंदे मातरम गायनाने होत होता. पूर्ण वंदे मातरम म्हटलं जात होतं. 1923च्या या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा वंदे मातरमला विरोध झाला. मोहम्मद अलीने विरोध केला. ते म्हणतात वंदे मातरम इथे होणार नाही कारण त्यामध्ये मूर्तीपूजा आहे, आम्हाला ते चालणार नाही. विष्णू पलुस्कर म्हणतात की मी वंदे मातरम म्हणण्यासाठीच इथे आलेलो आहो. भारत मातेला वंदन करण्यासाठी, भारत मातेचं स्तुतिगान करण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. ते वंदे मातरम म्हणत होते. पूर्ण वंदे मातरम म्हटलं आणि मोहम्मद अली व्यासपीठ सोडून बाहेर गेले. उपस्थित प्रतिनिधींनी त्याचा विरोध करायला पाहिजे होता. परंतु सगळेजण मोहम्मद अलीला समजावण्यासाठी गेले आणि पुन्हा त्यांना व्यासपीठावर विराजमान केलं. इथून प्रारंभ झालेला वंदे मातरमचा विरोध. बंकिमचंद्रांनी लिहिलेलं वंदे मातरम, भारत मातेला वंदन आहे. क्रांतिकारकांनी वंदे मातरम म्हणत म्हणत फाशीचं तख्त स्वीकारलेलं आहे. त्या वंदे मातरमला विरोध सुरू झाला. 1937 एक समिती तयार झाली आणि वंदे मातरम केवळ 2 कडव्यांचं राहिलं. वंदे मातरमचं विभाजन करण्यात आलं. ही तडजोड आहे, हा अनुनय आहे, हे तुष्टीकरण आहे. स्वातंत्र्याचं आंदोलन हे तुष्टीकरणाकडे जायला लागलं. 1937 वंदे मातरमचं विभाजन झालं. बरोबर 10 वर्षांनी या भारत मातेचं विभाजन झालं. वंदे मातरम मधले जे कडवे आहे, या भारत मातेला आम्ही देवते स्वमान मानतो आहे. मा दुर्गा दश प्रहरणधारिणी, ही साक्षात दुर्गा आहे, ही लक्ष्मी आहे, ही शारदा आहे, ही सरस्वती आहे. या देवतेच्या स्वरूपामध्ये एकवटलेलं हे भारत मातेचं रूप, याचं दर्शन आम्हाला वंदे मातरम म्हणून होते आहे. परंतु त्याला काढून टाकण्यात आलं. प्रवासा तुष्टीकरणाचा सुरू झाला. 1934 नागपूरला हिंदी साहित्य संमेलन भरवलं गेलं. त्यामध्ये सगळे हे नेते होते, आंदोलनातले नेते होते.
आणि त्यामधून अनेक साहित्य जे आहे ते वगळलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरु गोविंद सिंग यांना पथभ्रष्ट देशभक्त म्हणले, वाट चुकलेले देशभक्त. कवी भूषणांचं जे काव्य आहे, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, एक शिवबान होता तो सुन्नत होती सबकी, काढून टाकला. किती तडजोड, मानबिंदूंशी तडजोड, श्रद्धा केंद्रांशी तडजोड सुरू झाली. 1923च्या निवडणुकांमध्ये मुस्लिम लीगचा पराभव झाला. तोपर्यंत मुस्लिम लीगच्या बाजूने मुसलमान नाही आहे. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना मुस्लिम लीगच्या विरुद्ध आहेत. ते राष्ट्रवादी आहे, त्यांची भूमिका त्यावेळेला राष्ट्रवादी आहे. 1927 पासून मग ते मुस्लिम लीगकडे वळलेलं आहे. कारण जो राष्ट्रवादी मुसलमान होता त्यांना धुतकारलं गेलं आणि जो फुटीरतावादी होता त्याचं तुष्टीकरण केलं गेलं, त्याला नेतृत्व देण्यात आलं, त्याची खुशामत केल्या गेली. त्यामुळे जिना दूर दूर गेले. हा प्रवास सुरू आहे, स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा प्रवास सुरू आहे. 1937च्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इशारा दिला, अरे हे जर विरोध करत असतील, मुस्लिम लीग विरोध करत असेल, तर त्यांच्या विरोधाला न जुमानता ते जर सहकार्य करत असतील तर सहकार्य घेऊन आम्ही या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. प्रतिकार करू, नाही तुष्टीकरण करणार. 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. ते 1945 पर्यंत चाललं. स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू आहे. 1942ला गांधीजींनी इंग्रजांना इशारा दिला, छोडो भारत. परंतु बॅरिस्टर मोहम्मद अली जिना काय म्हणतात, पहिले तोडो बाद में छोडो. त्या जिनाला उत्तर द्यायला पाहिजे होतं, सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे होतं. 1937च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मुस्लिम लीगचा दारुण पराभव झाला होता. मुस्लिम मतदारसंघांमध्ये मुस्लिम लीगला यश मिळालेलं नव्हतं. मुस्लिम लीगला नामोहरम करण्याची एक चांगली संधी चालून आलेली होती, पण त्या संधीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. काँग्रेसला चांगल्या सीट्स मिळालेल्या होत्या. अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकार तयार झालेली होती. आम्ही या संधीचा फायदा नाही घेतला. 1942ला आंदोलन सुरू झालं आणि ब्रिटिशांनी आपलं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला तुरुंगामध्ये डांबलं. 1944ला एप्रिल महिन्यामध्ये गांधीजी तुरुंगाच्या बाहेर आले प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि पुन्हा सुरू झालं. त्यांनी पहिली भेट कोणाची घेतली असेल, पत्र कोणाला लिहिलं, जिनाला, बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाला. त्यामुळे जिनाचं मुसलमानांमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये एक वजन वाढत होतं, एक प्रतिष्ठा वाढत होती. सप्टेंबर महिन्यामध्ये 18-19 दिवस गांधीजी जिनांकडे जातात, जिनाची मनधरणी करतात, भारताची फाळणी नका करू. 1940ला लाहोरलाच अधिवेशन घेतलं जिनाने आणि पाकिस्तानची मागणी लावून धरलेली आहे. तो म्हणतो आहे की मी खिशातून पिस्तूल काढलेला आहे, जोपर्यंत मला पाकिस्तान निर्माण होत नाही तोपर्यंत मी ते खिशामध्ये पुन्हा ठेवणार नाही. जिनाला सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे होतं. गांधीजीमध्ये एक शक्ती होती. करोडो करोडो भारतीय माणूस हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक झालेला होता. जेवढे प्रवाह होते सगळे प्रवाह एका झेंड्याखाली एकत्र आलेले होते स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी. गांधीजी विनंती करतात की तुमचा प्रस्ताव मागे घ्या, परंतु मागे नाही घेत जिना. तो म्हणतो मी मागे घेणार नाही. त्यांनी देशामध्ये दंगली सुरू करण्याचा एक धमकी दिलेली आहे. गांधीजी म्हणजे एक शक्ती आहे. गांधीजीच्या रूपाने भारत
बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाच्या घरी पाणी भरत होता, पण जिना काही ऐकत नव्हते. 1945ला दुसरं महायुद्ध संपलं. त्यावेळेला ब्रिटिश हा जर्जर झालेला होता, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जरी इंग्लंड जिंकलं असेल तरी सुद्धा इंग्लंडची सामरिक शक्ती, इंग्लंडची आर्थिक शक्ती पूर्णपणे नेस्तनाभूत झालेली होती. दुसऱ्यावर राज्य करण्याची ताकद इंग्लंडमध्ये राहिलेली नव्हती. तिकडे सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद फौज आगेकूच करत होती. 1946ला मुंबईला नौसैनिकांमध्ये विद्रोह झालेला होता. एक अशी परिस्थिती होती की इंग्रज तर आपल्याला स्वातंत्र्य देणारच होता, पण भारत मातेचं विभाजन होणार नव्हतं, एवढी एक शक्ती निर्माण झालेली होती. 1946ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस अखंड भारताचा विषय घेऊन मतदारांसमोर गेली होती, हिंदू मतदारांसमोर गेली होती. हिंदूंनी काँग्रेसला भरभरून मतं दिली आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा विषय घेऊन मुस्लिम लीग मुसलमानांसमोर गेली होती. मुसलमानांनी मुस्लिम लीगला भरभरून मतं दिली होती. यावेळेला परिस्थिती निश्चित झालेली होती. एक दृश्य दिसत होतं, पूर्ण दृश्य असं विभागलेलं दिसत होतं. परंतु आपली काही ताकद होती ना. इंग्रज तर सगळ्यांना स्वातंत्र्य देणार होते. जेवढ्या वसाहती होत्या त्या वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचं इंग्रजांनी ठरवलेलंच होतं. 1946ला इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या, ॲटली पंतप्रधान झाले, मजूर पक्ष सत्तेवर आला आणि त्यांनी ठरवलेलंच होतं की भारताला स्वातंत्र्य द्यायचं. मग आम्ही हे विभाजित स्वातंत्र्य का स्वीकार केला? म्हणजे 1942चं आंदोलन जर पुढे अजून काही दिवस चाललं असतं तर भारत मातेचं विभाजनच झालं नसतं, पूर्ण स्वराज्य मिळालं असतं आम्हाला. आमच्या नेतृत्वाने थोडी वाट बघितली असती तरी सुद्धा आम्हाला पूर्ण स्वराज्य मिळालं असतं, कारण आमच्या नेतृत्वाने विश्वास दिला होता ना. याच्या आधीचे जे काही उदाहरणं होते, मग खिलाफत चळवळीचं उदाहरण असेल, त्या खिलाफत चळवळीच्या निमित्तानं झालेला हिंसाचार होता, उसळलेल्या दंगली होत्या मलबार हिल मधल्या. आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाईचे नारे लावत होतो आणि हिंदूंचं रक्त सांडत होतं. हे सगळे अनुभव पाठीचे होते. आणि इकडे मुस्लिम लीग चिथावणी होते. मुस्लिम लीगला इंग्रजांचं पूर्ण सहकार्य होतं. ब्रिटिशांनी ठरवलेलं होतं की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आणि म्हणून 20 फेब्रुवारी 1947ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक ठराव पास करण्यात आला. जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य द्यायचं. 8 मार्च 1947ला काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये या ठरावाचं स्वागत करण्यात आलं. पण हा ठराव कसा आहे? या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की भारताला एका देशाच्या स्वरूपात किंवा 2 देशाच्या स्वरूपामध्ये आम्ही स्वातंत्र्य देऊ. म्हणजे भारताचं विभाजन स्पष्टपणे त्यामध्ये होतं आणि काँग्रेस वर्किंग कमिटी त्याचं स्वागत करते. म्हणजे विभाजनाची मानसिकता आमच्या नेतृत्वाची तयार झाली होती. गांधीजींनी विरोध केलेला याला, मी विभाजन नाही स्वीकारणार. मी विश्वास दिला आहे, जनतेला विश्वास दिलेला आहे, मी नाही स्वीकारणार विभाजन. गांधीजींच्या बाजूने केवळ 2 मतं पडली. 22 मार्च 1947ला लॉर्ड माउंटबॅटन भारतामध्ये आले. त्यांनी गांधीजींची, पटेलांची, नेहरूजींची आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांची भेट घेतली. वाटाघाटी सुरू झाल्या. इकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि संघाचे गोळवलकर गुरुजी यांचे दौरे सुरू झालेले होते. हिंदू समाजामध्ये जागरण करण्यासाठी दौरे सुरू झालेले होते. लॉर्ड माउंटबॅटनला वाटलं की गांधीजी विभाजनाच्या विरोधात आहे. गांधीजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं होतं, मी भारताचं विभाजन कबूल नाही करणार. लॉर्ड माउंटबॅटन काय म्हणतोय गांधीजींना,
काँग्रेस माझ्या बाजूनी आहे. त्याच्यामुळे काँग्रेस जे म्हणेल ते होईल. गांधीजींनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, काँग्रेस जरी तुमच्या बाजूला असेल पण पूर्ण देश माझ्या पाठीशी उभा आहे. हे भारत मातेचं विभाजन नाही स्वीकारणार. जे गांधीजींची सुद्धा लॉर्ड माउंटबॅटनला भीती होती. जर स्वातंत्र्य जर लांबवलं, विभाजन जर लांबवलं तर पुढे एक समस्या निर्माण होऊ शकते. अशी एक परिस्थिती गांधीजीच उभे करू शकतात असं लॉर्ड माउंटबॅटनला वाटलं होतं. आणि म्हणून त्यांनी खेळ खेळणं मोठ्या जलद गतीनं सुरू केलेलं आपल्याला दिसतंय. आणि मग सगळ्यांना एकत्र करून बाकीच्यांची मानसिकता झालेलीच होती, स्वीकारायची फाळणी. 3 जूनचा एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता. 3 जूनला त्याला मान्यता देण्यात आली, ज्यामध्ये भारताच्या विभाजनाची संपूर्ण रूपरेषा होती. कोणता भाग भारतामध्ये राहणार आहे, कोणता पाकिस्तानमध्ये जाणार आहे, हे सगळं ठरलेलं होतं त्याच्यामध्ये. 3 जूनच्या प्रस्तावाला गांधीजींनी समर्थन दिलं, जड अंतकरणाने समर्थन दिलं. एक शिष्य जेव्हा गांधीजींना म्हणतो आहे की तुम्ही तर म्हटलं होतं ना की मी भारताचं विभाजन नाही होऊ देणार, संपूर्ण भारत माझ्या पाठीशी आहे, तुम्ही प्रतिज्ञा घेतली होती, त्याचं काय? गांधीजी उत्तर देतात की आज जनताच माझ्या पाठीशी नाही. म्हणजे गांधीजींना सुद्धा आपल्या शक्तीचा विसर पडलेला होता. ज्यावेळेला ते जिनांशी वाटाघाटी करत होते तेव्हाही विसर पडला होता. कधी कधी असं मनामध्ये येतं की गांधीजी रामभक्त जास्त आणि कृष्ण भक्त कमी असावे का? गांधीजींना जर तिथे कृष्णाचं दर्शन झालं असतं तर जिनाला सांगितलं असतं त्यांनी, आम्ही लढेन पण देशाचं विभाजन नाही होऊ देणार. अब्राहम लिंकन जागा झाला असता. अमेरिकेचं विभाजन नाही होऊ दिलं. एकदा विभाजन झालं की खूप भोग भोगायचे असतात, देश कमजोर होत असतो. 3 जूनच्या प्रस्तावाला गांधीजींना मान्यता द्यावी लागली. 14-15 जून 1947 ला दिल्लीत काँग्रेसची मोठी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला, विभाजनाचा ठराव मांडला गेला, त्याला मंजुरी मिळवायची होती. पुरुषोत्तम दास टंडन उभे झाले आणि म्हणतात मी विभाजन स्वीकारणार नाही, पुन्हा लढू, पण भारताचं विभाजन स्वीकारायचं नाही. प्रतिनिधी सभेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच वेळेला गांधीजी उभे झाले आणि सांगितलं की आपल्याला या प्रस्तावाला मंजुरी द्यावी लागेल. तरी सुद्धा ठरावाच्या विरोधात काही मतं पडली. गांधीजींचं जीवन हे ऋषितुल्य आहे. हा जो प्रवास आहे स्वातंत्र्याचा त्याचं आम्ही विश्लेषण करतो, परंतु गांधीजींविषयी पूर्णपणे आदर आपल्या अंतःकरणात कायम ठेवून विश्लेषण करावं लागतं. कारण गांधीजी जगप्रसिद्ध व्यक्ती आहे. एवढा लोकप्रिय महापुरुष जगामध्ये नाही झाला. साधी राहणी आहे आणि म्हणून या ऋषितुल्य जीवनाविषयी आदर व्यक्त करावा लागतो. आदर व्यक्त करून विश्लेषण करावं लागतं. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं. 14 ऑगस्टला पाकिस्तान निर्माण झालं. ज्या आमच्या आशा आकांक्षा होत्या त्या एका रात्रीमध्ये धुळीस मिळाल्या. आम्ही विभाजन स्वीकारलेलं होतं. आमचे लाखो जो बांधव आहे ते एका रात्रीतून परकीय झालेले होते. स्वतंत्र भारताचा प्रवास सुरू झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला काय म्हणतात, आज माझ्या एका डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू आहे. आनंदाश्रू कशाचे असतील तर माझी भारत माता स्वतंत्र झालेली आहे, आणि दुःखाश्रू कशाचे असेल, माझ्या भारत मातेचं विभाजन झालेलं आहे. आणि तो सगळा इतिहास जेव्हा आठवतात, मग 16 ऑगस्ट 1946 ला कलकत्त्यात झालेल्या दंगली,
10,000 लोक मारले गेले. नोआखली टिपेरा इकडे झालेल्या दंगली एक आतंक निर्माण केलेला होता. त्यातून विभाजन त्यांनी पदरात पाडून घेतलेलं होतं मुस्लिम लीगने. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गांधीजी दिल्लीमध्ये नाही आहे. सत्ता संपादन करण्यामध्ये गांधीजी कुठेही नाही आहे. ते पीडितांचे अश्रू पुसत आहेत. असं ते दृश्य आहे. स्वतंत्र भारताचा प्रवास सुरू होतो त्यावेळेला योगी अरविंद काय म्हणतात की भारताला एक व्हावं लागेल, विभाजन हे संपवावं लागेल, त्याशिवाय भारत शक्तिशाली होणार नाही, त्याशिवाय भारत सशक्त होणार नाही. स्वतंत्र भारताचा प्रवास सुरू झाला. 2 महिन्यातच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलं. 1/3 काश्मीर त्यांनी आपल्या घशात घातलं. त्यानंतर चीनचं आक्रमण झालं 1962ला. आमचं मानसरोवर त्यांनी घेतलेलं आहे. पुढे हा जेव्हा स्वतंत्र भारताचा प्रवास सुरू झाला, आम्ही काहीच शिकलेलो नाहीये. इतिहासापासून ज्या घटना घडलेल्या आहेत त्यापासूनही आम्ही काहीच शिकलेलो नाही. ज्या वेळेला राजकारण सुरू आहे ते तुष्टीकरणाचं सुरू आहे. पुन्हा पुन्हा तुष्टीकरण. स्वातंत्र्याच्या आधीचं जे तुष्टीकरण आहे ते ठीक आहे, त्याच्या मागे एखाद वेळेला आपण म्हणू की उद्देश चांगला होता. भारत मातेला स्वातंत्र्य मिळावं हा त्यामागचा उद्देश होता. परंतु नंतरचं तुष्टीकरण हे केवळ सत्तेसाठी आहे आणि म्हणून ते पाप आहे. जो प्रयोग सुरू झालेला आहे त्या प्रयोगामध्ये हिंदू समाजाला जातीपातीमध्ये तोडण्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत आणि गठ्ठा मतांचं राजकारण सुरू झालेलं आहे. त्यामुळे हिंदू समाज हा शक्तिहीन होतो आहे. मुस्लिम मतही निर्णायक ठरत आहे. 2014 पासून एकदम बदल झालेला आपल्याला दिसतो आहे. जेव्हा आज आपण अखंड भारताचं स्मरण करतो त्यावेळेला अनेकांना असं वाटतं आहे की ही गोष्ट अशक्य आहे. परंतु अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात याची अनेक उदाहरणं आहेत. इस्रायल 1800 वर्षेपर्यंत गुलामगिरीमध्ये होता. आपल्या भूमीपासून अनेक हजारो मैल दूर तो समाज राहत होता. परंतु जिथे राहत होता तिथनं आपल्या भूमीचं चिंतन करत होता. पुढच्या वर्षी आम्ही जेरुसलेममध्ये राहू अशा प्रकारे तो म्हणत होता. आणि 1948 मध्ये हा समाज स्वतंत्र झाला. इस्रायल स्वतंत्र झालं. अशक्य वाटणारी गोष्ट होती ना, ती शक्य करून दाखवली. 1945ला जर्मनीचं विभाजन झालं. मध्ये बर्लिनची भिंत निर्माण करण्यात आली. बरोबर 45 वर्षानंतर दोन जर्मनी एक झाले. बर्लिनची भिंत तोडल्या गेली. म्हणजे 1945ला वेगळे झालेले देश एक होऊ शकतात, भारत का एक होऊ शकत नाही? सोव्हिएत संघ हा शक्तिशाली होता. सोव्हिएत संघ विखरेल असं कोणाला वाटलं होतं का? साम्यवाद रसातळाला जाईल रशियातला अशी कोणी कल्पना केली होती का? परंतु याच सुमारास सोव्हिएत संघही विखुरला गेला. जी गोष्ट अशक्य वाटत होती ती शक्य झालेली आपल्याला दिसते आहे. 2014 ते 2019 या दोन्ही निवडणुकांचं जेव्हा आम्ही विश्लेषण करतो, राजकारणाचं विश्लेषण करतो, राजकीय घटनांचं विश्लेषण करतो, त्यावेळेला अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेल्या दिसतात. हिंदू समाज राजकीय दृष्ट्या एकत्र आलेला दिसतो आहे. तो जाती समूहाच्या आधारावर मतदान न करता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदान करतो. समाजाच्या एकात्मतेचा परिचय घडवतो. 2014च्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की मुस्लिम खासदारांची लोकसभेत संख्या कमी होते. 2017च्या उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका
ज्याचा सामाजिक आणि राष्ट्रीय आशय लक्षात घेतला तर या निवडणुका हिंदू समाजाच्या एकात्मतेचं दर्शन घडवतात. मुस्लिम मत हे निर्णायक नाही आहे असा संदेश जातो आहे. पण तो संघटित हिंदू समर्थ भारत आहे. 2019ला जेव्हा आपण बघतो आहे तर सेक्युलरिझम नावाचा शब्द शिल्लक राहत नाही. सेक्युलरिझमचा कोणी उच्चारही करत नाही. जे हिंदुत्वाचा विरोध करत होते ते आता सॉफ्ट हिंदुत्व या संकल्पनेवर आलेले आहेत. राम जन्मभूमीवर आक्रमण झालं 1528 मध्ये. 500 वर्ष जवळजवळ झालेली आहेत. पुन्हा राम जन्मभूमीचा जीर्णोद्धार होईल ही अशक्य कोटीतली कल्पना होती ना. अनेकांना ती वाटत होती. 62 यापूर्वी 72 लढाया झाल्या. ही 73वी लढाई आहे, ती आपण जिंकलं. हिंदू समाज एकत्र येत नाही अशी जी अशक्य कोटीतली गोष्ट होती, 6 डिसेंबर 1992ला 6 लाख हिंदू एकत्र आला आणि जे परकीयांचं निशाण होतं ते संपवलं. जेव्हा समाज एकत्र येतो, समाजाची इच्छाशक्ती होते, तेव्हा राष्ट्रशक्तीचं दर्शन घडते. 5 ऑगस्ट 2020ला राम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होतो, भूमिपूजन होते आहे. ऐतिहासिक घटना आहे. हिंदू समाजासाठी या राष्ट्रासाठी एक आनंदाचा क्षण आहे. केवळ राम मंदिर नाही तर एक राष्ट्र मंदिर उभं होत आहे. पुन्हा सांस्कृतिक राष्ट्रवाद, एक जन एक राष्ट्र एक संस्कृतीचा परिचय साऱ्या जगाला घडतो आहे. हिंदू समाज जागा होतो आहे. अखंड भारताच्या दिशेनं प्रवास सुरू होतो आहे. काश्मीरचं 370वे कलम हे रद्द होईल असं तर अनेकांना स्वप्नातही वाटत नव्हतं. परंतु 5 ऑगस्ट 2019ला एका दिवसामध्ये ते हटले गेलं आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला. काश्मीरचं विभाजनही झालं. लडाख वेगळा झाला. ज्या अशक्य कोटीतल्या गोष्टी होत्या त्या शक्य झाल्या. इच्छाशक्तीचा परिचय हवा असतो. जेव्हा हिंदू समाज राजकीय दृष्ट्या संघटित होतो, जात पात विसरतो, तेव्हा तो एक निर्णायक विजय प्राप्त करतो. तुष्टीकरण जवळजवळ थांबलेलंच आहे. 2019च्या निवडणुकांमध्ये तर आम्हाला हे दृश्यच दिसतात की हिंदुत्वाचं समर्थन करणारा पक्ष एक शक्तिशाली म्हणून उभा राहतो आहे. हे जे दृश्य आहे ते दृश्य विजयाकडे वाटचाल करणारं दृश्य आहे. आम्ही पाकिस्तानची परिस्थिती बघतो आहे. पाकिस्तान जर्जर झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. किती दिवस चीनच्या भरोशावर चालणार? आधी अमेरिकेच्या भरोशावर चालत होता, तो जास्त दिवस नाही चालू शकत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष माजलाय. त्यांना राहायचंच नाही पाकिस्तान सोबत, हिंदुस्थान सोबत राहायचं आहे. आणि म्हणून तोही आमचा होईल. जेव्हा अखंड भारताचं आम्ही स्मरण करतो, 14 ऑगस्टला जेव्हा आम्ही स्मरण करतो आहे, तेव्हा एक गोष्ट नेहमी म्हणायची, अखंड भारताची मूर्ती आपल्या हृदयामध्ये विराजमान करून पुढचा भारताचा स्वातंत्र्याचा दिवस, पुढच्या वर्षीचा तो अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस असेल. लाहोर नगरीमध्ये भारताचा तिरंगा फडकलेला असेल. ढाक्यामध्ये सुद्धा भारताचा तिरंगा पाहायला मिळेल. इस्रायलचा ज्यू समाज 1800 वर्षेपर्यंत असं म्हणतो, पुढच्या वर्षी मी जेरुसलेममध्ये असेल. आम्ही म्हणू पुढचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो अखंड भारताचा असेल. अखंड भारताचं आमचं स्वप्न आहे, ते प्रत्यक्ष साकारलेलं असेल. आपल्या हृदयामध्ये या भारत मातेची मूर्ती विराजमान करून तिची साधना करू, आराधना करू, भारत मातेची भक्ती करू आणि प्रचंड शक्ती निर्माण करून अखंड भारत मातेला विश्वाच्या गुरुपदावर विराजमान करू. भारत माता की जय, भारत माता की जय,
वंदे मातरम.